अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज व मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। आरोपींना तात्काळ अटक करा, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा व अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा धनंजय मुंडेंचा राजीनामा तात्काळ घ्यावा असे निवेदन देण्यात आले आहे। अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनामार्फत देण्यात आला आहे। यावेळी अनिल गायकवाड, ॲडव्होकेट योगेश खालकर, विनय भगत, अमित आढाव, विकास आढाव, लक्ष्मण सताळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काय मागण्या घेऊन आपण निवेदन दिलं? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, जय जिजाऊ जय शिवराय। आणि जो संतोष देशमुख यांचा जो खून करण्यात आला, जे आरोपी त्यांचा या ठिकाणी पहिले मी सगळ्यात जाहीर निषेध करतो। आणि तो जो वाल्मिक कराड आहे, तो वाल्मिक कराड हा का सरकारचा कोणी काय जावई का? 20-22 दिवस झाले आज सापडतो यांना, आणि याला हे घेऊन फिरत होते। ही आमची डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहे। आणि त्याच्या पाठीशी कोण आहे हे आम्हाला सगळं माहिती। त्यांचं पण नाव सांगतो आम्ही। सगळ्यात पहिले तो वाल्मिक कराड याला मोका लावा। त्याच्यानंतर जे आहे ना मंत्री, आता यांना मंत्री ह्या सरकारने लाडून ठेवलेले आहे धनंजय मुंडे, याचा पहिला राजीनामा घ्या। याच्यापासून एवढा माझा महिना चालू झालेला आहे। आणि आज परळी ह्या भागात, त्या भागामध्ये ना महिला असुरक्षित आहे, त्यांना कोणतीही सुरक्षा नाही आहे तिथं। आम्हाला सगळं माहिती आहे, आमच्याकडे सगळे यांचे पुरावे आहे। पण या सगळ्यात पहिले ह्या धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या। आणि हा वाल्मिक कराड आहे ना, याला पोहोचू नका। सरकारने याला पहिले मोका लावा आणि याला पहिले फाशीवर चढवा। हा कोण जावं लागतो का कोणी? याची एवढी दहशत, एवढी दादागिरी का? अरे तुझी जर दादागिरी असेल ना, तू इकडे येऊन दाखव, आम्ही पण दादा आहे। पण आम्ही ते काचे उद्योग करते नाही। पण याला पहिले ना, सगळ्यात पहिले आज याला अटक केलेली। अटक कुठे केली हो याला? याचे 1000-1500 कार्यकर्ते घेऊन पहिले तिथं उभे राहता। हे सगळं सांगून शिकवून चाललेले। अहो याला हे सगळं पोसायचं काम चाललेलं, हे बंद करा म्हणायचं सरकारला। याला पोसू नका। याला पहिले ना, याला तुमच्या बिनभाड्याच्या खोलीमध्ये घाला, याला सोडू नका। आणि जर याला सोडलं तर याच्यानंतर काय होईल आणि काय नाही हे तुम्ही समजून घ्या। हा मराठा समाज आता काही शांत बसणार नाही। आणि याच्यानंतर आज आम्ही निवेदन दिलेले, जर का धनंजय मुंडेचा राजीनामा नाही घेतला या सरकारने, याच्यानंतर आम्ही आमरण उपोषणाला बसणार। आमरण उपोषणानंतर